Good morning everyone, praise Lord. शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभूची स्तुती असो. Hope you are doing good today. आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात. Let's start our short daily devotion. चला आपण आपलं रोजचं मनन सुरू करूया. Today we are going to meditate on Matthew chapter 19 verse 1 and 2. आज आपण मत्ते याचा अध्याय 19 आणि वचन 1 आणि 2 यावर मनन करणार आहोत. When Jesus had finished saying these things, he left Galilee and went into the region of Judah to the other side of Jordan. मग असे झाले की हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. Large crowd followed him and he healed them there. तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Here we can see that Jesus healed so many people. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला समजतं की येशूने अनेक लोकांना बरं केलं. Jesus has power to heal all kind of disease. आपण जर पाहिलं तर प्रभू येशूला प्रत्येक प्रकारचे आजार बरे करण्याचं सामर्थ्य आहे. Because कारण he is a God. तो देव आहे. He is a powerful तो God. सामर्थ्यशाली देव आहे. Some of them they didn't know the Jesus. त्यांच्यापैकी पुष्कळ जणांना प्रभू येशू कोण आहे हे माहित नव्हतं. Only they heard that there is a someone whose name is Jesus. He is healing people. त्यांनी फक्त असं ऐकलेलं होतं की प्रभू येशू हा आरोग्य देणारा कोणीतरी आहे. And they followed him. आणि म्हणून ते त्याच्या मागे चालत गेले. They had trust on him. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. And because of their trust, Jesus healed them. आणि त्यांच्या विश्वासामुळे प्रभू येशूने त्या लोकांना आरोग्य दिलं. People of God, देवाच्या लोकांनो, if you are sick today, आज जर तुम्ही आजारी असाल, according to this word, या वचनानुसार follow him. त्याच्या मागे जा. Trust him. त्याच्यावर विश्वास ठेवा. He will heal you. तो तुम्हाला आरोग्य देईल. Because Jesus loves you. कारण प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो. Jesus can heal any disease. प्रभू येशू कोणत्याही प्रकारचे आजार बरे करू शकतो. Because he loves you. कारण तो तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही बरे व्हावं. He has come to deliver you. कारण तो तुम्हाला सुटका देण्यासाठीच या जगामध्ये आला. He has come to redeem you from sin. तो तुम्हाला पापातून सोडवण्यासाठी, पापांची क्षमा करण्यासाठी या पृथ्वीवर आला. He has come to rescue you from the bondages. प्रत्येक प्रकारच्या बंधनातून तुम्हाला सोडवण्यासाठी तो या धर्तीवर आला. Doesn't matter what disease do you have today. आज जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असाल, काही हरकत नाही. Don't worry. काळजी करू नका. Just trust on Jesus. फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवा. He is a healer. तो आरोग्यदाता देव आहे. He is a mighty God. तो अद्भुत आणि सामर्थ्यशाली देव आहे. He loves you so आणि much. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. Call upon him today. म्हणून आज त्याच्याकडे आरोळी करा, त्याच्याकडे प्रार्थना करा. Surely he will listen to you. खात्रीने तो तुमचं ऐकेल. He will strengthen you. तो तुम्हाला सामर्थ्य पुरवेल. By his stripe we are healed. त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे असं देवाचं वचन सांगतं. Amen. आमेन. Let's pray. प्रार्थना करू. Heavenly Father, thank you so much for this day. स्वर्गीय पित्या, या दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Lord, you can heal so many people. प्रभू, तू अनेक लोकांना आरोग्य देणारा परमेश्वर आहे. You can heal today also. आज देखील तू प्रत्येकाला बरं करशील असा आमचा विश्वास आहे. Lord, we pray that those who are sick, heal them. प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो देवा, जे कोणी आजारी आहे त्या प्रत्येकाला तू आज आरोग्य दे. Heal them in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात त्यांना आरोग्य प्राप्त Let होऊ your दे. name be glorified in their life. आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझा गौरव होऊ दे. We ask this prayer in Jesus' name. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. Amen. आमेन. Thank you. God bless you. धन्यवाद आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.